Dear student, in the last lecture we have seen theopherapeutic cloning. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला त्या ठिकाणी आपण उपचारात्मक अशा प्रकारचं असणारे काही क्लोनिंग जे आहे तर त्या क्लोनिंग विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये असणारे जे काही केंद्रक विरहित असणारे जे काही श्रीबीज व दुसऱ्या शरीरातील असणारे जे काही सोमॅटिक सेल म्हणजे असणारे जे काही कायिक पेशींचं जे काही केंद्र यांचं असणारं जे काही युनियन संयोग जे आहे तर त्या संयोगानं तयार झालेले जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी प्रयोगशाळेमध्ये विकसित करून त्याच्यापासून मूळ पेशी जी आहे तर त्या मूळ पेशीची निर्मिती त्या ठिकाणी करता येते. आणि संबंधित असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तींच्या व्याधींवर मूळ पेशीच्या मदतीने त्या ठिकाणी उपचार होताना दिसतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जनुकीय असणारे जे काही तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात येणारे काही प्रथिनं त्यांचं असणारे जे काही उत्पादन आणि ती कोणत्या रोगावर उपयोगी पडतात हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण की इन्सुलिन जे आहे तर ते डायबेटीस म्हणजे मधुमेहावर, त्याच्यानंतर सोमॅटोस्टॅटिन हे असणारे जे काही डॉर्फिझम म्हणजे ठेंगूपणावर त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर असणारे जे काही इरिथ्रोपोइटिन हे जे आहे तर ते ॲनिमियावर, फॅक्टर 8 जे आहे तर ते हिमोफिलियावर, इंटरल्युकिन जे आहे तर ते कॅन्सरवर आणि असणारे जे काही इंटरफेरॉन जे आहे तर ते विषाणू संक्रमणावर त्या ठिकाणी वापरतात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे असणारे जे काही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट किंवा असणारे जे काही व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे औद्योगिक उत्पादन, श्वेत जैव तंत्रज्ञान याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण असणारे जे काही डॉलीशिप जी आहे तर त्या डॉलीशिपची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पाचवा आपण पाहिलं होतं की एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे असणारे जे काही पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान. पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान जे आहे तर याच्या साह्यानं काय केलं तर पहा की घन असणारा जो काही सेंद्रिय टाकाऊ पदार्थ जे आहे तर त्या घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून आपण कंपोस्ट खत जो आहे तर ते कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार करतो. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे नवीन अशा प्रकारचे असणारे काही बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादीमध्ये त्याचा असणारा काही समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. याच्यानंतर पुढे पान नंबर 96 पेज नंबर 96 बायोरिमेडिएशन मीन्स आयदर ॲब्सॉर्प्शन or destruction of the toxic chemicals and harmful pollutants with the help of the plants and microorganisms. या ठिकाणी बायोरेमिडिएशन म्हणजे काय की जैव उपाययोजना म्हणजे काय तर असणारे जे काही वनस्पती असतील किंवा सूक्ष्मजीव असतील यांच्या हे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांचा वापर करून पाणी असेल, सांडपाणी असेल किंवा प्रदूषित जमीन असेल याच्यामधली असणारी जी काही विषारी असणारे जे काही रासायनिक किंवा प्रदूषक त्या ठिकाणी नष्ट करणं किंवा ऍब्सॉर्ब करणं म्हणजे शोषून घेणं. इफ प्लांट्स आर युज्ड फॉर दिस पर्पज इट इज कॉल्ड फायटोरेमिडिएशन. याच्यासाठी जर आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचा जर त्या ठिकाणी वापर जर केला तर त्याला काय म्हटलेले फायटोरेमिडिएशन. काय म्हटलेले फायटो रेमिडिएशन. काय सांगते की जैव उपाययोजना करण्यासाठी जर त्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचा जर त्या ठिकाणी वापर करण्यात जर आला तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो नसते फायटो रेमिडिएशन. सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरेमिडिएशन्स आर ॲज फॉलोज. आता याच्यामध्ये जैव उपाययोजनासाठी काही असणारी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला टिकेच आहेत. आणि ही सर्वच्या सर्व असणारी काही उदाहरणं जी आहेत तर ही उदाहरणं जुलै 2019च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेली पहिलं दिलेलं आपल्याला. स्युडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटन्स फ्रॉम द सॉइल अँड वॉटर. स्युडोमोनास
हा जो काय असणारा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू प्रदूषित अशा प्रकारचा असणारे जे काही पाणी असेल, जमीन असेल, याच्यामधले असणारे जे काय हायड्रोकार्बन आणि तेलासारखी असणारे जे काही प्रदूषक जे आहेत तर त्या प्रदूषक वेगळी करण्यासाठी स्युडोमोनास जीवाणूचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला तो पहिला एक असणार द स्युडोमोनास, पीचा उच्चार सायलेंट त्या ठिकाणी आहे. द स्युडोमोनास बॅक्टेरिया the Pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. म्हणजे स्युडोमोनास हा जो काय असणार जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा वापर प्रदूषित अशा प्रकारचं पाणी असेल, जमीन असेल, याच्यामधलं असणारे काय हायड्रोकार्बन असेल किंवा त्या ठिकाणी तेलासारखीची काही प्रदूषक जे आहेत तर ती प्रदूषक वेगळी करण्यासाठी वापरला. त्याच्यानंतर दुसरं द फर्न टेरिस व्हिटाटा, काय सांगितलंय द फर्न टेरिस व्हिटाटा कॅन ॲब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. आता काय सांगितलेले की टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीची असणारी जी काही वनस्पती आता नवीला आपण त्या ठिकाणी पाहिलेली, तर टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती काय करताना असते जमिनीतून आर्सेनिक हा असणारा जो काही धातू जो आहे तर तो धातू काय करताना असते शोषून त्या ठिकाणी घेतात. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, नाव नीट लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणतं सांगितलंय द फर, कोणतं तर टेरिस. काय सांगितलेले टेरिस, पीचा उच्चार सायलेंट आहे. टेरिस व्हिटाटा कॅन ऑब्सर्व द arsenic from the soil. टेरिस व्हिटाटा ही त्या ठिकाणी नेचे गटामध्ये असणारी जी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती काय करता नसते जमिनीमध्ये असणारा जे काही आर्सेनिक हा त्या ठिकाणी असणारा जो काही पॉयझनस असणारा जो काही मेटल जो आहे धातू जो आहे तर तो धातू शोषण्यासाठी टेरिस व्हिटाटा ही नेचे गटामधली वनस्पती त्या ठिकाणी वापरली जाते. तिसरं आपल्याला सांगितलं पहा की जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम द सॉइल. काय सांगितलंय की भारतातील त्या ठिकाणी जनितीय दृष्ट्या उन्नत अशा प्रकारची मस्टर्ड म्हणजे काही मोहरीची एक जी काही जात जी आहे तर ती जात काय करता नसते सेलेनियम असणारे जे काही खनिज जे आहे तर ते खनिज मोठ्या प्रमाणावर शोषून घेताना दिसते. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड म्हणजे काय तर असणारे जे काही मोहरी काय सांगितले कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम हा एक त्या ठिकाणी धातू आहे सेलेनियम फ्रॉम सॉइल. या ठिकाणी जनुकीय दृष्ट्या उन्नत असणारी भारतीय अशा प्रकारची असणारी काही मोहरीची असणारी काही जात जी आहे तर ती जात काय करता नसते जमिनीमधून असणारे जे काही सेलेनियम हे जे काही खनिज जे आहे तर ते खनिज मोठ्या प्रमाणावर काय करता नसते शोषताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर चौथं सनफ्लावर कॅन ॲब्सॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. सूर्यफूल आपल्याला माहिती सूर्यफूल, तर हे सूर्यफूल काय करताना असतं युरेनियम आणि आर्सेनिक त्या ठिकाणी शोषून त्या ठिकाणी घेतात.
आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुढचं त्या ठिकाणी सांगता येईल की सनफ्लावर, काय सांगता येईल की सनफ्लावर कॅन ऍब्सॉर्ब, काही काही शोषून घेताना दिसते तर युरेनियम, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय आर्सेनिक. जी सनफ्लावर असणारी काही प्लॅन्ट जे आहेत तर ती सनफ्लावर प्लॅन्ट, सूर्यफूल वनस्पती काय करताना दिसते युरेनियम आणि आर्सेनिक त्या ठिकाणी शोषून घेताना दिसते. त्याच्यानंतर पुढे द बॅक्टेरियम डिनोकोकस रेडिओडरम्स, नाव नीट लक्षात ठेवा, काय सांगतोय डिनोकोकस रेडिओडरम्स. लक्षात आले? पुन्हा एकदा, द बॅक्टेरियम डिविनोकोकस रेडिओडरम्स इज हायली रेडिएशन रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम्स. काय सांगितलेले की डिनिकोकस रेडिओडरम्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव जे आहे तर ते जीव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ऍब्सॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द रेडिएक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? अणुकचरा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? अणुकचरा येते. आणि म्हणून पहा पुढे आपल्याला काय सांगता येईल, द बॅक्टेरियम, कोणता जीवाणू? तर डिनोकोकस, नाव नीट लक्षात, डिनोकोकस रेडिओडरम्स is highly radiation resistant organisms. काय सांगितलेले या ठिकाणी? डिडिनोकोकस रेडिओडरम्स हा सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक अशा प्रकारचं जीव त्या ठिकाणी. आणि म्हणून काय केलेले याचा वापर जो आहे काय सांगितलंय, इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ऍब्सॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द रेडिएक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह. नाव नीट लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अणुकचरा, त्यासाठी काय शब्द आलेले डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून काय केलेले हा जो काही डिनोकोकस रेडिओडरम्स हा जो काय असणारा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूचा असणारे काही जनुक जे आहे तर त्या जनुकामध्ये बदल करण्यात येऊन अणुकचरा जो आहे तर त्या अणुकचऱ्यामध्ये असणारे काही किरणोत्सार जे आहे तर ते किरणोत्सार शोषून घेण्यासाठी याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर पुढे की ग्रासेस लाईक, आता कोणकोणते ग्रासेस? अल्फाफा, काय म्हटलेलं आहे? अल्फाल्फा. त्याच्यानंतर क्लोव्हर अँड राय आर युज्ड इन द फायटोरेमिडिएशन. आता फायटोरेमिडिएशन मग अशीच आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे जैव उपाययोजनेसाठी जर त्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचा जर वापर करण्यात येत जर असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण फायटोरेमिडिएशन त्या ठिकाणी. इथे काय सांगितलं आपल्याला? अल्फाफा गवत. त्याच्यानंतर दुसरं आपलं दिलेले क्लोव्हर म्हणजे 3 पानी गवत, ज्याला 3 पानं येताना त्याला म्हटलेले 3 पानी गवत. आणि राय यासारखे असणारे काही गवतांचे असणारे काही प्रकार जे आहेत तर त्या प्रकारांचा उपयोग वनस्पतीद्वारा त्या ठिकाणी असणारे काही फायटोरेमिडिएशन जे आहे तर त्या फायटोरेमिडिएशनसाठी त्या ठिकाणी ते केलं जातं. पहा काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे ग्रास लाईक अल्फाल्फा, द ग्रास लाईक अल्फाल्फा. काय म्हटलं मी? अल्फाल्फा हे गवत. त्याच्यानंतर क्लोव्हर, त्याला काय म्हटलं आपण? 3 पानी गवत. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय अँड राय, आपलं सॉरी या ठिकाणी काय सांगितलंय? बरोबर आहे, राय आर युज्ड फॉर कशासाठी? तर फायटोरेमिडिएशन. फायटोरेमिडिएशन
रेमिडिएशन, जे या ठिकाणी अल्फाल्फा, त्याच्यानंतर 3 पाणी गवत आणि राय यासारखे असणारे काही गवतांचे असणारे काही प्रकार जे आहेत तर याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर फायटो रेमिडिएशन जे आहे तर त्या फायटो रेमिडिएशनसाठी त्या ठिकाणी केला जातो. इथे याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे फूड बायोटेक्नॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी अन्न जैव तंत्रज्ञान त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढे आपलं फूड बायोटेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे, जैव अन्न तंत्रज्ञान. फूड ॲटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला माहिती की पाव असेल, त्याच्यानंतर चीज असेल, त्याच्यानंतर असणारे जे काही वाईन, मद्य, बियर असेल, दही असेल, व्हिनेगर असेल इत्यादी असणारे जे काही अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थांची असणारे जे काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं त्या ठिकाणी केली जाते. These food atoms are probably the oldest one produced with the help of the biotechnology. आता काय सांगितलेले की या ज्या काही वस्तू ज्या आहेत, आता कोणकोणत्या वस्तू किंवा आपण असणारे काही अन्नपदार्थ पाहिलेले आहेत तर पाव असेल, चीज असेल, मद्य असेल, बियर असेल, दही असेल, व्हिनेगर असेल, या जैव तंत्रज्ञानाच्या आधारे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले असून कदाचित सर्वात जुन्या अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी असतील. येते त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला पाहिजे तर ते DNA फिंगर प्रिंटिंग. 7वं DNA फिंगर प्रिंटिंग. आता DNA फिंगर प्रिंटिंग याच्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे. DNA सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. काय वाक्य सांगितले की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची असणारे जे काही बोट जे आहेत तर त्या बोटाचे ठसे त्या ठिकाणी एकमेव असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जे आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीचा असणारा जो काही DNA जे आहे तर त्या DNAची जडणघडण त्याला त्या ठिकाणी म्हटलेले DNA सिक्वेन्स हा सुद्धा त्या ठिकाणी युनिक म्हणजे एकमेव त्या ठिकाणी असतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीचा असणारा जो काही बोटाचे असणारे जे काही ठसे जे आहेत तर ते ठसे एकमेव त्या ठिकाणी असणार. तशाच पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीचा असणारा जे काही DNA जे आहे तर त्या DNAचे असणारे जे काही जडणघडण किंवा DNAचा असणारा जो काही सिक्वेन्स जो आहे तर तो सिक्वेन्स सुद्धा कसं असणारी युनिक त्या ठिकाणी असणारी एकमेव त्या ठिकाणी असणार. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो, ड्यू टू धिस identity of any person can be established with the help of its available DNA. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नसतं की कोणत्याही व्यक्तीचा उपलब्ध असणारा जो काही DNA जो आहे तर त्या DNA वरून त्या व्यक्तीची असणारी जे काही ओळख जी आहे तर ती ओळख पटवणं त्या ठिकाणी काय नसतं शक्य त्या ठिकाणी होताना दिसतं. आता इट इज मेनली इन फॉरेन्सिक सायन्स. इट इज मेनली युज्ड इन द फॉरेन्सिक सायन्स. पुढे वापरला जातो तर फॉरेन्सिक शब्द नीट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. काय सांगितलेले तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी गुन्हे निदान शास्त्र जे आहे, एखाद्या असणारा जो काही गुन्हेगार जे आहे तर त्या गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर त्याने गुन्हा केलाय का त्याच्या बोटाचे असणारे जे काही ठसे जे आहेत तर त्या ठशांवरून त्या ठिकाणी ते आयडेंटिफाय केलं. तुम्ही अनेक अशा प्रकारच्या मालिका CID आहे, क्राईम पेट्रोल आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल तर त्या ठिकाणी फॉरेन्सिक असणारे जे काही सायन्स जे आहे गुन्हे निदान शास्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलं तर या फिंगरप्रिंट जे आहे तर त्या DNA फिंगरप्रिंटिंगचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ द एनी ऑफ इट्स पार्ट
ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईट ऑफ द क्राईम. या डीएनए फिंगरप्रिंटचा उपयोग करून काय केलं तर की गुन्हा ज्या ठिकाणी घडलेला आहे तर त्या गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराचा कोणताही भाग त्या ठिकाणी असू द्या त्याच्यापासून ओळख त्या ठिकाणी पटवता येईल. आता शरीराचा कोणताही भाग म्हणजे तुमचा नुसता डोक्याचा एक केस जरी तिथे जर पडलेला असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता. किंवा तुमचं असणारं जे काही हाड जे आहे तर तुम्हाला जाळून टाकलं त्या ठिकाणी हाडच त्या ठिकाणी शिल्लक राहिली त्या हाडांवरून सुद्धा तुमची आयडेंटिटी जी आहे तर ते आयडेंटिटी काय केलंय ते डीएनए फिंगर प्रिंटिंग जे आहे तर त्या डीएनए फिंगर प्रिंटिंगच्या साहाय्याने त्या ठिकाणी काय केलं ते त्या ठिकाणी ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी पटवते. म्हणजे शरीराचा कोणताही भाग असू द्या नख असू द्या केस असू द्या हाडं तुमची असू द्या तर या किंवा थोडंसं सांडलेलं जे काही रक्त जे आहे तर त्याच्यावरून सुद्धा तुमची ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी काय केलं ते डीएनए फिंगर प्रिंटिंगच्या साहाय्याने त्या ठिकाणी पटवली त्या ठिकाणी. सिमिलरली आयडेंटिटी ऑफ द फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. दुसरं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखाद्या असणारे जे काही बालक जे आहे तर त्या बालकाचा मुलाचा असणारा जो काही पिता जो आहे वडील जे आहे तर ते वडील नेमके कोण आहे कोणाचं असणारं जे काही मूल जे आहे तर ते मूल त्या ठिकाणी आहे तर त्या पित्याची असणारी जी काही ओळख जी आहे तर ती ओळख सुद्धा त्या ठिकाणी डीएनए फिंगरप्रिंट किंवा त्याची डीएनए टेस्ट जी आहे तर ती डीएनए टेस्ट रक्त घेऊन त्याची डीएनए टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे त्या मुलाचं असणारं जे काही रक्ताचे असणारे जे काही डीएनए टेस्ट आणि असणारे जे काही संशयित असणारे जे काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीच्या रक्ताची असणारी जी काही डीएनए टेस्ट याच्यावरून त्या बालकाच्या मुलाच्या पित्याची असणारी जी काही ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी डीएनएच्या साहाय्याने त्या ठिकाणी करता येते. धिस रिसर्च is performed in Center for DNA Fingerprinting and Diagnostic हैदराबाद. तर या ठिकाणी हे जे काही संशोधन जे आहे तर ते संशोधन हैदराबाद येथील सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक हे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये त्या ठिकाणी केले जाते. येते याच्यानंतर पुढे काय दिलेले क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिल इन ओशन समुद्रावरील तेल गळतीची स्वच्छता याच्याविषयी माहिती दिलेली पहा की इफ ऑइल स्पिलेज ऑकर इट ऍडव्हर्सली अफेक्ट द मराईन लाईफ. की तेलाचा असणारा जो काही टँकर आता समुद्रामध्ये कुठे तेलाचा टँकर जाणार आहे की असणारे मोठमोठे असणारे जे काही जहाज जे आहेत तर त्या जहाजामध्ये कंटेनर त्या ठिकाणी असतात तर त्या तेलाच्या टँकरमधून गळती झाल्यास सागरी जीवसृष्टी जी आहे तर त्या सागरी जीवसृष्टीवर विपरीत अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होतो. नाऊ क्लिनिंग द ओशन विदाउट एनी हार्म टू द एन्व्हायरमेंट इज चीपर वे हॅज बिकम पॉसिबल विथ द हेल्प ऑफ द ऑइल डायजेस्टिव्ह अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया. मग आता या ठिकाणी आता भराभर वाढ होणार आहे तेलजन्य पदार्थ त्या ठिकाणी पचवणारे जीवाणू वापरून अत्यंत स्वस्त दरामध्ये आणि पर्यावरणाला बाधा न येऊ देता समुद्राची स्वच्छता करणं त्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी राहते. इंडियन बॉर्न अमेरिकन सिटीजन सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड फॉर द फर्स्ट टाइम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रोवेव्ह. या ठिकाणी काय सांगितलेले की जन्मानं भारतीय असलेला परंतु अमेरिकन नागरिक असलेला जो काही वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा जीवाणूचा पहिल्यांदा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी सुचवलेला आहे. नॅचरली द क्रेडिट ऑफ धिस डिस्कव्हरी गोज टू हिम. आणि साहजिकच त्याच्याकडेच या शोधाचं असणारं जे काही श्रेय जे आहे तर ते श्रेय त्या ठिकाणी जात आहे. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.